हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं हा 32 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे। तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजची कटिंग करायला एकदम सोपं जाणार आहे। तर इथे बघा मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर इथे बघा आता बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे। तर जी ब्लाऊजची तुम्ही उंची घेतलेली असेल तर ती इथे टाकायची आहे। तर बघा 13 इंच ब्लाऊजची उंची होती, तर मी इथे 14 इंच घेतलेलं आहे। आता शोल्डर 5 इंच घेतलं, ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं आहे। या पद्धतीने बघा, तर 5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 14 इंच इथं मी ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे। आता मुंडा आपल्याला इथं 5.5 इंच घ्यायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित चेक करायचा, नाही तर काय होईल, शोल्डर आणि मुंडा आपला चुकला तर ब्लाऊज बिघडण्याची चान्सेस असतात। तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित चेक करूनच इथं ब्लाऊज आहे तो कटिंग करायचा असतो। आता इथं बघा 32 साईजचा हा ब्लाऊज आहे। तर 32चा इथं चौथा भाग आपण घेतलेला आहे 8 इंच। त्याच्यानंतर बघा 1.5 इंच इथं मी मार्जिन घेतलेली आहे। तर तुम्ही इथं 2 इंच सुद्धा घेऊ शकता। तर या पद्धतीने बघा आता मी 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे आणि 1.5 इंच जरी घेतलं असेल तरी सुद्धा मार्जिन भरपूर राहते ब्लाऊजला। तर बघा आता 1.5 इंच आणि 8 इंच असं करून आपले 9.5 इंच झालेले। तर वरती जेवढं घेतलं होतं तेवढं खालच्या साईडला सुद्धा मी इथं 9.5 इंच कमरेच्या साईडला माप टाकलेलं आहे। आता मुंडा इथं मोजायचा आहे बघा। तर मुंड्याचं माप आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे। तर मुंडा आपण 5.5 इंच घेतला होता, त्याचं मध्ये काढायचा आणि बघा इथं पाठीमागचा मुंडा आपल्याला 1.5 इंचावरती घ्यायचा आहे आणि पुढचा मुंडा आपल्याला 1 इंचावरती घ्यायचा आहे। आता व्यवस्थित असं मुंड्याचे आकार द्यायचे आहे। तर मुंड्याचे आकार व्यवस्थित द्यायचे बघा, जर तुम्ही नवीन शिकत असाल तर। कारण काय होतं, ब्लाऊजचा मुंडा जर चुकला तर काखेमध्ये चुन्या येतात, तर ब्लाऊज घातल्यावरती अंगामध्ये टाईट होतो। तर तसं होऊ नये यासाठी बघा इथं मी पुढचा मुंडा इथं 1 इंचावरती घेतला होता, त्याला 1 लाईन कमी घेतलंय मी इथं बघू शकता। आणि त्याच्यानंतर पाठीमागचा मुंडा सुद्धा 1 लाईन कमी घेतलेला आहे। म्हणजे आपल्याला 1.5 इंचमधून मी 1 लाईन कमी केलेली होती। तर इथे मुंड्याचा आकार देताना आता जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तर तिथपर्यंत आपल्याला हे आकार द्यायचे आहे, कारण पुढे आपण ब्लाऊजची मार्जिन घेतलेली आहे त्यासाठी। तर या पद्धतीने आता सर्वात पहिले आपण कटिंग करून घेणार आहोत। तर हा डबल फोल्ड केलेला पेपर होता आपला, म्हणजे पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट आपण सोबत इथं कट करणार आहोत त्यासाठी। तर या पद्धतीने आता बघा मार्किंग केलेलं आहे, तसंच मी इथं कटिंग करून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला इथं आता पुढच्या भागाची इथं मार्किंग करायची आहे। तर हे बघू शकता दोघं पार्ट आहे आपले। आता बघा गळारुंदी इथं आपल्याला 2 इंच घ्यायची आहे। तर तुम्ही इथं मुंडा 4.25 इंच आणि गळारुंदी जरी तुम्ही इथं 2.25 इंच घेतली तरी चालेल या साईजसाठी। आता इथं बघा वरती 2 इंच गळारुंदी घेतली आणि गळा आहे तो 6 इंच घेतलेला आहे आणि खाली सुद्धा आपल्याला 2 इंच गळारुंदी टाकायची आहे आणि या पद्धतीने गळा काढण्यासाठी बॉक्स तयार करायचा। तर इथं बघा 5 इंच शोल्डर घेतलं, 5.5 इंच मुंडा, 8 इंच छातीचा चौथा भाग, 1.5 इंच मार्जिन, 2 इंच गळारुंदी, पुढचा गळा 6 इंच। आता इथं बघा गळ्याच्या तिथून खालून वरती आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सिंपल असा आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे इथं। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर व्यवस्थित ट्राय करायचा आहे, गळा आहे तो व्यवस्थित काढायचा। आता क्रॉसपट्टीची मार्किंग करायला बघा इथं गळ्याकडून मी 2.5 इंच घेतलं आणि मुंड्याकडून आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे। तर क्रॉसपट्टी आपल्याला पेपर पॅटर्नवर काढताना 2.5 आणि 2ची इथं काढायची आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे। आता कटोरी कितीची घ्यायची बघा, तर 4.5 इंच बघा मी मुंड्याकडून 4.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तर 34 साईजपर्यंत तुम्ही इथं 4.5 इंच घ्यायचं आणि 36 पासून पुढे आपल्याला 5 इंच इथं कटोरी घ्यायची असते। तर परफेक्ट अशी बसते बघा, एकदा नक्की ट्राय करा। आता इथं बघा जे 4.5 इंचच्या तिथं मार्किंग केलं होतं तिथून सरळ लाईन आखून घेतली आणि गळ्याच्या तिथं आपण 1 इंचावरती गळा इथं काढलेला होता, तर पॉईंट घेतला होता, तिथून तिरकस लाईन आखून कटोरीचा शेप द्यायचा आहे। तर बघू शकता इथं एकदम परफेक्ट अशी आपलं इथं ड्राफ्टिंग झालेलं आहे। तुम्ही इथं स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता, म्हणजे वहीमध्ये आकृती काढून ठेवली तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ब्लाऊज कटिंग करताना। आता सेम याच पद्धतीने जेवढं मी इथं उंची घेतलेली आहे तेवढंच तुम्ही इथं घेऊन व्यवस्थित अशी डायग्राम जर काढून ठेवली वहीमध्ये, शोल्डर किती घेतलं, मुंडा किती घेतला, गळारुंदी किती घेतली या साईजसाठी, तर तुम्ही जर काढून ठेवलं तर तुम्हाला पुढे वही बघून तुम्ही परफेक्ट असं ब्लाऊजची कटिंग करायला घरच्या घरी शिकू शकता। तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आता इथं बघा ब्लाऊजची कटिंग करताना
सर्वात पहिले बघा इथं मग मुंड्याचा आकार कटिंग केला, त्याच्यानंतर क्रॉसपट्टीचा कटिंग करायचं आहे आणि इथं आता गळा आहे तो पुढचा गळा त्याची कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं कटोरी व्यवस्थित काढायची बघा, कटिंग करायची आहे. आपण ही वाढीव कटोरी दुसऱ्या पेपरवरती कटिंग करणार आहोत. आता इथे बघा क्रॉसपट्टी कटिंग करताना आपण ही क्रॉसपट्टीसुद्धा वाढीव घेणार आहोत. तर 9.5 इंच आता बघा इथं छातीची घडी घेतली होती आपण ब्लाऊज कटिंग करताना. तर क्रॉसपट्टी इथं कटिंग करताना आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे कमी पडायला नको जोडताना त्यासाठी. आता एका साईडला 3.5 इंच आणि दुसऱ्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथं शेप द्यायचा आहे क्रॉसपट्टीचा. आता बघू शकता इथे या पद्धतीने आपण क्रॉसपट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे. म्हणजे कटिंग करताना जिथं पेपर पॅटर्नवरतीच आपण वाढीव जेवढं लागणार होतं मार्जिन तेवढं इथं कटिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला ब्लाऊज कटिंग करायला सोपं जाणार त्यासाठी. आता क्रॉसपट्टीसुद्धा इथं मी कट करून घेतलेली आहे. तर इथं बघू शकता आता खालच्या साईडला आपण तुम्ही सांगणार की एवढी मोठी क्रॉसपट्टी कसं काय घेतली. तर बघा खालच्या साईडला अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि वरच्या साईडला सुद्धा जातं. तर त्यासाठी वाढीव इथं क्रॉसपट्टी घेतलेली आहे. आता पेपर घेतलेला आहे दुसरा, त्याच्यात आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर डबल फोल्ड पेपर आहे बघा आणि बघू शकता इथं बाजूकडून बघा आपल्याला बाहीची लांबी म्हणजे तुम्हाला बाही लांबी किती पाहिजे तेवढी इथे तुम्ही टाकायची आहे बंद बाजूकडून. तर इथं बघा मी 7.5 इंच बाही लांबी घेतलेली आहे. मला 8.5 इंच पाहिजे होती पण इथं 7.5 इंच आलेली आहे. आता इथे बघा बाहीची घडी टाकताना आपल्याला छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून घ्यायची आहे. तर 9.5 इंच आपण छातीची घडी घेतलेली होती, तर इथं 8.5 इंच बाहीची घडी घेतलेली आहे. आता इथे बघा 8.5 इंच वरती सुद्धा आपण या पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत आणि बॉक्स तयार करून घेणार आहोत. तर या पद्धतीने बघा आता बाही आपण इथं काढणार आहोत, त्यासाठी बॉक्स तयार करून घेतला. तर इथे बघू शकता 8.5 इंच आपण बाहीची घडी घेतलेली आहे. छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून बाहीची घडी घ्यायची आहे. तर हा पॉईंट तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. आता इथे बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून मी खाली 3 इंचवरती मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा आतल्या साईडला 2 इंचवरती मार्किंग करायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. आता इथे बघा तिरकस लाईन आखून घेतलेली आहे. आता 3 पॉईंट घ्यायचे आहे 1.5 इंचाचे. तर ही सुद्धा डायग्राम तुम्ही वहीमध्ये काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला बाहीची कटिंग करायला एकदम सोपं जाणार आहे. आता पहिला जो पॉईंट घेतला त्याला खाली अर्धा इंच घेतलं आणि पुढचे जे 2 पॉईंट आहे त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे. तर हे सुद्धा लिहून ठेवा आणि व्यवस्थित अशी डायग्राम तुम्ही वहीमध्ये काढून घ्या, म्हणजे बाही कटिंग करायला तुम्हाला सोपं जाईल आणि बाही जी आहे ती जोडताना कमी पडत नाही, व्यवस्थित येते त्यासाठी. आता खालच्या साईडला दंडघेरचं माप टाकायचं आणि मार्जिन ॲड करायचं आहे. तर इथं बघू शकता मी दंडघेर 5 इंच घेतलं आणि 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. 1.5 इंच घेतलं होतं पहिले, पण थोडं अर्ध वाढवून घेतलेलं आहे कारण कमी पडायला नको त्यासाठी. आता बघा इथं बाही लांबी आपण इथं 7.5 इंच घेतली आहे. अस्तरवरती मी ती वाढवून घेणार आहे 1 इंच मार्जिन. तुम्ही हवी तेवढी लहान मोठी बाही तुम्ही इथं घेऊ शकता. आता इथं बघा बाहीची घडी 8.5 इंच, दंडघेर आपण इथं 5 इंच घेतलेलं आहे आणि मार्जिन आपण 2 इंच ॲड करून आपलं 7 इंचचं इथं खालच्या साईडला हे रेडी झालेलं आहे. आता इथं बघा बाही कटिंग करताना सर्वात पहिले वरचा जो आपला आकार दिलेला आहे मुंड्याचा, तर तो सर्वात पहिले इथं कटिंग करायचा आहे. तर जसं मी इथं दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. आणि ही जी बाही आहे तर बघा जोडताना कमी पडत नाही आणि व्यवस्थित अशी फिटिंगमध्ये बसते, म्हणजे चुन्या वगैरे कुठेच येत नाही. तर नक्की एकदा ट्राय करा तुम्ही सुद्धा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करत जा व्हिडिओला. तर आता इथं बघा बाही कटिंग झाली. आता कटोरी कशी वाढवायची, तर 2 इंच बघा आपण गळा रुंदीचं माप टाकलं होतं, तर गळा रुंदीचे माप इथं टाकायचं आहे, आडवं माप आपल्याला. आणि उभी मार्किंग आपल्याला 1.5 इंचावरती करायची आहे. तर हे 2 इंच घेतलं आणि हे 1.5 इंच घेतलेलं आहे. आता इथे बघा पुढचा जो गळा असतो त्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. आता इथं बघा जो 1.5 इंचचा पॉईंट घेतला तिथून खाली 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि तिथून आडवी मार्किंग आपल्याला 7 इंचाची करायची आहे. म्हणजे कटोरी जी आहे ती आपली 7 आणि 8 इंचाची आहे इथं आणि घातल्यावरती परफेक्ट येते. तर आडवी मार्किंग 7 इंच घेतली, त्याचं आता आपल्याला निम्मे करायचं आहे या पद्धतीने. तर टेप फोल्ड करून घ्यायचा, सेंटर पॉईंट काढायचा. त्याच्यानंतर बघा वरून आपल्याला जिथे 8 इंच येत असेल तर तिथं आपल्याला मार्किंग करायचं आहे या पद्धतीने. तर बघू शकता इथं मी 8 इंच इथं कटोरीचं वाढवून घेतलेली आहे. तर आता बघा आपल्याला हे दोघं पॉईंट या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आणि सिंपल असा बघा जिथं आपण 7 इंचावरची मार्किंग केलेली आहे तिथून तो वरती आपल्याला इथं कटोरीचा शेप द्यायचा आहे व्यवस्थित असा बघू शकता या पद्धतीने.
तर मी शेप देऊन दिला. त्याच्यानंतर काय करायचं, जे आपण साईड पार्ट कटिंग केलेलं आहे तर ते घ्यायचं आहे आणि ते मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित, बघू शकता इथं. आणि कटोरी नेहमी बघा साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे ती अर्धा इंच नेहमी जास्त घ्यायची आहे. तर इथे बघू शकता थोडीशी पाव इंच कमी पडत होती, तर मी खाली वाढवलं आहे कटोरीला आणि ते सुद्धा इथं मार्किंग करून या पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. पहिली लाईन होती तिला क्रॉसची मार्किंग केली, कारण कटिंग करताना आपल्याला लक्षात राहावं यासाठी. आता इथं बघा कटोरी आपली 7 आणि 8 इंचची आहे. म्हणजे ही जी कटोरी आहे तर तुम्ही 30 साईजसाठी, 32 आणि 34 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता. छातीचं पोर्शन जर कमी असेल तर. बघा इथं कटोरीसुद्धा आपली व्यवस्थित इथं आखून झालेली आहे. आता कटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इथं बघा जी क्रॉसची मार्किंग होती ती मी कट न करता राहू दिलेलं आहे. एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे आपल्याला, ते इथं मी घेतलेलं आहे. आता इथं बघा कटोरी या पद्धतीने फोल्ड करायची. एक्स्ट्राचं जे कापड दिसतंय म्हणजे एक्स्ट्राचं जर इथं दिसतंय तुम्हाला बघा थोडंसंच, तर ते इथे मी कट करून घेते. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. धन्यवाद.